सगळे? कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. माझं नाव आहे पूनम सुपे. तुझं काय नाव आहे? तेजस सुपे. सो आज आहे गुढीपाडवा. आय मीन तुमच्याकडे पहिलेच झाला असेल इंडियामध्ये, पण गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष आनंदाचं जावं हीच आमची सदिच्छा. आणि आमची नो यू नॉट फॉलिंग. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ॲक्च्युली आम्हाला पूजेचं आमंत्रण होतं. आम्ही फ्रेंडकडे गेलो होतो पूजेला आणि त्या दिवशी सकाळी मला 6:30लाच निघावं लागलं. सो देवाजवळ छोटीशी गुढी उभारली होती आणि मी निघाली होती. श्रेयस आणि त्याचे झोपले असल्यामुळे त्यांना काही कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रविवार, आज मी ठरवलं की मुलांना सण समजले पाहिजे आपले, म्हणून आज घरी पुन्हा आम्ही गुढी उभारली मोठी आणि नैवेद्य केला. आज पुरी भाजी, बासुंदी, वरण भात, बटाट्याची भाजी सगळं केलं आणि त्यांना सांगितलं की काय गुढीपाडव्याचं महत्त्व असतं ते. सो आज आपण तोच ब्लॉग बघणार आहोत. या ब्लॉगमध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चला बघूया कसा होतो आजचा ब्लॉग. आणि जायच्या आधी एकदा प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. माझं नाव आहे पूनम सुपे. भेटूया परत. सगळ्यात पहिले आपल्याला गुढी उभारण्यासाठी गरज असते ती गाठीच्या हाराची, आणि ती माझ्याकडे हार नाही आहे आणि मी इंडियन शॉपला माझं जाणं झालं नाही, त्याच्यामुळे मी तो आज घरीच बनवणार आहे. मी इथे एक कपकेक मोल्ड घेतले, त्याला तूप लावलं आहे आणि त्यात दोरा सेट करून घेतला आहे. मध्ये एक मोठी वाटी घेतली आहे. आता एका पॅनमध्ये 1 कप साखर आणि त्यात 1/2 कप पाणी टाकायचं आणि ते थोडं बराच वेळ, 3-4 मिनटासाठी आपल्याला ते सतत हलवत राहावं लागतं. आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे आपल्याला सतत हलवायचं आहे. त्याला तो लगेचच 1-4 मिनटामध्ये उकळी यायला लागते आणि ते हळूहळू घट्ट व्हायला लागतं. हे घट्ट व्हायला लागलं मिश्रण की आपल्याला ते एका प्लेटमध्ये टाकून टेस्ट करता येतं. ते जर रनी नसेल तर आपण ते गॅस बंद करायचा, पण ते जर रनी असेल ह्याप्रमाणे तर मग थोडं अजून थोडं 1 मिनिट जास्ती ढवळायचं. अशा स्टेजला आलं की त्यात 1 चिमूटभर सोडा टाकायचा. त्याने छान हलके बनतात गाठी. मी व्हिडिओमध्ये ते शूट केलेलं नाही आहे, पण मी थोडासा सोडा टाकला यात आणि ह्या स्टेजला मी ते मोल्डमध्ये टाकून घेतलं होतं. आता ते सेट करायला ठेवलं आहे आणि 5 मिनिट पण नाही लागत त्याला सेट व्हायला, लगेच सेट होतात. आणि मोल्डला तूप लावल्यामुळे ते पटकन निघून आलेत मोल्डमधनं. अगदी इझिली तयार होतात आणि खूप कमी वेळ लागतो हे तयार करायला. भारतात असताना सगळं इझिली अवेलेबल असतं, त्याच्यामुळे मी तरी कधीच घरी ट्राय केलं नव्हतं, पण इथे आल्यावर हे असे सगळे प्रयत्न करत राहावे लागतात गोष्टी मिळवण्यासाठी. आणि हा छान हार तयार झाला होता. हे आहे नैवेद्याचं ताट. आज मी बासुंदी, पुरी भाजी, वरण भात आणि भजे बनवले होते आणि देवाला नैवेद्य दाखवला होता. इथे तुम्ही माझी छोटी गुढी पण बघाल देवघरामध्ये. आणि इथे आम्ही सगळे पूजा करताना इथे गुढीची पूजा सुरू केली होती. सगळ्यांना एकत्र करून खूप वेळ लागतो सगळ्यांना एकत्र गोळा करायला. कमी लोक असले तरी खूप वेळ लागतो. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आजचा व्हिडिओ थोडासा छोटा होता, पण आज बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला. जेवढं जमलं तेवढं शूट केलं. बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुढच्या आठवड्याचा व्लॉग खरंच खूप मोठा असणार आहे. आम्ही बाहेर जाणार आहे, सो ते खूप व्लॉग येतील आणि खूप छान व्लॉग असतील. सो डोंट मिस आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय. आणि आज मी हरीशला घेऊन आली आहे बाय करायला. Bye. See you next time.